रत्नागिरीतल्या नाईक हायस्कूलमध्ये 6वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केलाय। शोभिवंत माशांचे भारतीय बनावटीचं खाद्य या 6 मुलांनी तयार केलंय। विशेष म्हणजे या माशांचं खाद्य जपान, चीन मध्येच तयार होत असे, पण या चिमुरड्यांनी आयडियाची कल्पना लढवून भारतीय बनावटीचं शोभिवंत माशांसाठीचं पहिलं खाद्य तयार केलंय। भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, सोयाबीन पावडर, माशाची कुटी अशा सहज मिळणाऱ्या गोष्टी वापरून हे खाद्य तयार करण्यात आलंय। The aim of our project was to find better food for aquarium fish with protein contents. The objectives of our project were to find the cost of local commercially available fish feed, to study the protein content of the feeds, to study the availability of different raw materials, to study the cost of different raw materials, and we have prepared a better fish feed with better protein contents. बाजारभाव होते तेच या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं खाद्य केवळ 500 रुपयात 1 किलो मिळतं आणि ते जपान, चीन यांच्या खाद्यांपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे। 2016 मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या स्पर्धेत 700 स्पर्धकांमधून टॉप 15 मध्ये या प्रोजेक्टची निवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हा केवळ एकमेव प्रोजेक्ट या स्पर्धेतून निवडण्यात आला होता। आमच्या खाद्यामध्ये प्रोटीन, विटामिन्स अँड मिनरल्स ही क्षमता जास्त होती, कारण जे मार्केटमध्ये अवेलेबल फीड आहे त्याच्यामध्ये विटामिन्स अँड मिनरल्स आम्हाला कुठेही न्यूट्रिएंट व्हॅल्यूमध्ये दिसलं नाही। त्यामुळे ते लक्षात घेऊन, तो प्लस पॉईंट पॉझिटिव्हली घेऊन आम्ही हे खाद्य तयार केलं त्यांच्या मदतीने, एक्सपर्ट्सच्या मदतीने। विद्यार्थ्यांचं हे संशोधन थक्क करणारं असल्याची प्रतिक्रिया मत्स्य विभागातले तज्ज्ञ सांगतात। या खाद्याची जी पर केजी कॉस्ट आहे ती कमी पडते आणि सामान्य माणूस जो आजकाल म्हणजे ॲक्वेरियम ठेवणं ही आता एक छान हॉबी झालेली आहे, तर ह्या लोकांना किंवा या अशा हॉबीजना परवडण्यासारखं ते आता फीड त्या मुलांनी तयार केलेलं आहे। माशांच्या भारतीय बनावटीच्या खाद्याने नवी क्रांती होऊ शकते, नवी इंडस्ट्री देखील उभी राहू शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।